गव्हर्नमेंटच्या प्रायव्हेटच्या सगळ्या ठिकाणी अगदी रेल्वे स्टेशनवर गर्दी असली, एअरपोर्टवर आपण आता बघतोय. तर संवेदनशीलता म्हणजे काय होतं, कामाच्या गर्दीमध्ये प्रत्येक माणसाला जो पूर्ण न्याय मिळायला पाहिजे तो त्या कामाच्या गर्दीमध्ये मिळत नाही. आणि त्याच्यासाठी एक धक्का देणारी क्रिया म्हणून आम्ही याच्याकडे बघतो की आपल्या स्टाफनी आणि तिथल्या लोकांनी पेशंटशी सहानुभूतीने आणि त्याला मदत करण्याच्या वृत्तीने वागली पाहिजे असं आम्ही सर्वजण समजतो. हा ॲब्सोल्युटली ॲग्री. आम्ही कधीच डिनाय नाही करत. असंवेदनशीलता म्हणजे आपल्या वागण्यामधलं एकमेकांना जे मदत, तुम्हाला असं इथं आल्यावर वाटलं पाहिजे नाही हॉस्पिटल आपली मदत करते, असं जर वाटलं नाही, असं जर वाटलं फोन नाही भेटायला पाहिजे. जर कदाचित इमर्जन्सी असेल तर मग प्रशासनातले अधिकारी फोनवर ऐकू शकत नाहीत का? जीव महत्वाचा नाही का? ऐका ना, ते आता तुम्हीच ऐका, एक सेकंड. तुम्ही एकाच वेळी सगळं करण्यापेक्षा ते इथे 5 तास होते, ते हॉस्पिटलमध्ये पूर्वी 5-6 वेळा येऊन गेले होते, त्यामुळे त्यांच्या ऑफिसला जाणं त्यांना 5 तासामध्ये नक्की सोपं होतं. त्यामुळे आपण त्याच गोष्टी परत काढायला नको आता, नाहीतर मग संपणारच नाही. हेच तर शासनाच्या कमिटीज. पण माझं उत्तरापेक्षा ऐका ना, आता ह्याच्यात एक तिसऱ्या माणसाने उत्तर द्यायचं. जेव्हा डॉक्टर घैसास आणि शासनाची कमिटी 5 तास एकमेकांशी बसून हेच बोलले, त्याच्यावर एक तिसऱ्या माणसाने चौथं ओपिनियन द्यायचं हे बरोबर नाही. असंवेदनशीलतेवरती मी बोलू शकतो. मेडिकलच मी ऐका ना, एवढ्या एका हे जबाबदार नाहीये ते शासन आणि त्यांच्यामध्ये जे सगळा डायलॉग झालाय. कोण शासन? कोण शासन? पेशंटच्या नातेवाईकाचा. हो, त्यांनी मला सांगितलं की सर ते माझ्याकडे डिपॉझिट मागतायत, माझ्याकडे एवढी रक्कम नाही. म्हटलं तुमच्याकडे किती रक्कम आहे? तर त्यांनी सांगितलं की मी 2-2.5 लाख रुपये भरू शकतो. म्हटलं तुम्ही तेवढे भरा, बाकी सर्व सूचना मी देतो, तुम्ही जाऊन आता ती रक्कम भरा. ते लोक मी सांगितलेल्या गोष्टीला कधी नाही म्हणणार नाही. बस. ऐका ना, आता ह्याच्या पलीकडे मला पुढे काही कळलं नाही. मी डॉक्टर घैसास आणि शासन, कारण ती ट्रीटमेंट देणं, ऐका ना, ट्रीटमेंट देणं हा माझा भाग नाहीये. मी ऍडमिशनला नाही सांगितलं, नातेवाईकाला सांगितलं. मी ऑपरेशन करत असताना नातेवाईकाचा फोन आला. एकदा आला, मी घेतला नाही. दुसऱ्यांदा आला, मला त्या असिस्टंटने सांगितलं की सर कोणतरी परत फोन करते, तुम्ही घ्या. मी घेतला आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला जे शक्य आहे ते भरा, बाकी ट्रीटमेंट इथे होईल, तुम्ही काळजी करू नका. एवढाच आमचा फोन. माझ्या सूचना प्रशासनाला मी दिल्या नव्हत्या. 5:30 नाही, मला त्यांचा फोन 2-2:15 आलेला. ते सकाळी 10, ऐका, सकाळी 10 ते सगळं चाललंय ना, तर त्याच्यात आपण जायला नको. तुम्ही मला माझं विचारू शकता. ऐका ना, तुम्ही मला माझं विचारता ना, मला फोन 2-2:15 आला. सांगितलं मी ऑलरेडी. ते आता हे सगळं तेच तर एक्झॅक्टली तेच सांगायला मी तुम्हाला बोललो.